नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे। दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी शासनातर्फे शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या दिव्यांग बांधवांना आता ₹1500वरून 2500 इतकी वाढ करण्यात आलेली आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी शासनातर्फे GR जाहीर करण्यात आलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1500वरून 2500 इतके करण्याबाबत आज 15 सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय शासनातर्फे जारी करण्यात आलेला आहे। प्रस्तावना: संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1500वरून 2500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य ₹1500वरून 2500 इतके करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकात मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। मित्रांनो पहा, पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य ₹1500वरून 2500 इतकी घोषणा करण्यात आली होती आणि त्याबाबत आता सरकारने हा शासन निर्णय जारी केलेला आहे। आता दिव्यांग बांधवांना 2500 इतके मानधन मिळणार आहे। पुढे आपण पाहूया शासन निर्णय। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य ₹1500वरून दरमहा ₹2500 करण्याच्या याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमध्ये करण्यात येईल। सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। पहा मित्रांनो, ही 2500 जी वाढ करण्यात आलेली आहे ही दिव्यांग बांधवांना कोणकोणत्या योजनेअंतर्गत लागू राहणार आहे तर त्याची तपशील आपल्याला पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे। अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाल सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व प्रकारच्या दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे ही। आपण पाहूया क्रमांक 4 मध्ये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात करण्यात येईल। ज्या बँक खात्यात तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्या बँक खात्यात तुमचे DBT तर्फे थेट रक्कम जमा करण्यात येईल। त्यानंतर आपण पाहूया क्रमांक 5 मध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील। म्हणजे येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला ₹1500वरून 2500 इतके मानधन देण्यात येईल। सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा।
चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. लवकरच भेटू नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.